यंदा वटपौर्णिमेला एक मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. उपवास नेमका रविवारी करायचा की सोमवारी? पौर्णिमा कधी सुरू होते आणि पूजेची सर्वात अचूक वेळ कोणती? एवढंच नाही तर जर मासिक धर्म किंवा सुतक असेल तर पूजा करायची की नाही? गरोदर महिलांनी पूजा कशी करावी अशा बऱ्याच शंका मनामध्ये आल्या आहेत ना. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची शास्त्रोक्त आणि अगदी सोपी उत्तरं पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्याकडून पूजेमध्ये कोणतीही चूक होणार नाही. नमस्कार मंडळी, मी माधुरी. स्वागत आहे तुमचं आपल्या गुरुस्वामी या चॅनलमध्ये. व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा जय वटसावित्री माता लिहायला अजिबात विसरू नका. चला तर आजचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओला सुरुवात करूया. दरवर्षी येणारी ज्येष्ठ पौर्णिमा आपण सुवासिनी महिलांसाठी अतिशय खास असते. या दिवशी सर्व महिला वटसावित्रीचे व्रत करून मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात. यामागे महिलांचा उद्देश हाच असतो की आपल्या पतीला चांगलं आरोग्य लाभून ते दीर्घायुष्य व्हावेत. आपल्या नावापुढे जे सौभाग्यवती विशेषतः लावलं जातं ते कायमस्वरूपी टिकून राहावं, म्हणजेच आपलं सौभाग्य अबाधित राहावं, यासाठी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. विशेषतः ज्या मुलींचं नुकतंच लग्न झालेलं आहे त्यांची ही पहिलीच वटपौर्णिमा असेल. समजा त्यांना घरात सांगणारं कोणी नसेल की नक्की कसं करायचं, कशी पूजा करायची, काय नियम असतात, तर मग त्यांना सुद्धा भरपूर प्रश्न पडलेले असतात. याच सर्व गोष्टींचा विचार करून आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. मंडळी, आता आपण पौर्णिमेची वेळ काय आहे ते जाणून घेऊया. वेळेनुसार आपल्याला पूजा विधी कधी करायचा आहे ते समजेल. तर बघा माझ्या मैत्रिणींनो, यंदा 2026 मध्ये ज्येष्ठ पौर्णिमा रविवार 28 जून 2026 रोजी रात्री 11:15 सुरू होत आहे आणि ते सोमवार 29 जून 2026 रोजी रात्री 9:40 पर्यंत असणार आहे. शास्त्राच्या नियमानुसार सोमवारी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असल्यामुळे आपल्याला वटपौर्णिमेचा उपवास आणि पूजा सोमवार 29 जून 2026 रोजीच करायची आहे. वडाची झाडाची पूजा कधी करावी? सोमवारी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सूर्यास्ताच्या आतपर्यंत तुम्ही कधीही वडाच्या झाडाची पूजा करू शकता. सूर्यास्त झाल्यानंतर वडाच्या झाडाची पूजा केली जात नाही, हे लक्षात ठेवा. उपवास तुम्हाला सोमवारी सकाळी धरायचा आहे आणि संध्याकाळी पूजा करून किंवा सूर्यास्ताच्या नंतर तो सोडायचा आहे. मासिक धर्म आणि सुतक असल्यास काय करायचं? तर बघा, बऱ्याचदा काय होतं, वटपौर्णिमेच्या दिवशी सुतक किंवा मासिक धर्म येतो. धर्माच्या नियमानुसार या कालावधीमध्ये काही व्रत वैकल्य आली तर आपण फक्त उपवास करू शकतो. आपल्याला पूजा करता येत नाही. समजा वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी तुमचं मासिक धर्माचा पहिला, दुसरा किंवा तिसरा दिवस असेल तर तुम्ही पूजेच्या साहित्याला स्पर्श करू नका आणि पूजा देखील करू नका. पण बऱ्याच जणी विचारतात की जर मासिक धर्माचा चौथा किंवा पाचवा दिवस असेल तर बघा ताईंनो, जर सोमवार 29 जून रोजी तुमचा चौथा किंवा पाचवा दिवस असेल आणि तुम्ही केस धुणार असाल तर केस धुतल्यानंतर आपण पूजा करण्यासाठी योग्य होतो. केस धुतले म्हणजे त्याचा अर्थच तो असतो की तुम्ही शुद्ध आहात, त्यामुळे तुम्ही नक्कीच वडाची पूजा करू शकता. सुतक किंवा पिरियड संपणार असल्यास, समजा ज्याचं सुतक पौर्णिमेच्या दिवशी संपणार आहे आणि सोमवारी तुम्हाला पूजा करायला चालू करायचं असेल तर सुतक संपल्यानंतर तुम्ही दुपारच्या किंवा संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या आतमध्ये ती पूजा करून घ्या. पण जर सुतक संपलेलं नसेल तर मात्र तुम्हाला पुढच्याच वर्षी वडाच्या झाडाची पूजा करता येईल. या अतिशय साध्या आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते, कारण ज्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवला आहे त्याने आपल्या प्रेक्षकांच्या शंकेचं समाधान करावं, हाच माझा प्रयत्न असतो. वडाचे झाड दूर असल्यास पर्याय काय आहे बघा. काही महिलांना प्रश्न असतो की वडाचे झाड खूपच लांब आहे तर काय करावे? जर तुमच्या घराच्या आसपास किंवा कुंडीत कुठेही वडाचं झाड लावलेलं असेल तर तुम्ही तिथल्या तिथे सकाळी सकाळी वटपौर्णिमेची पूजा आटपून घेऊ शकता किंवा बाजारातून वडाची फांदी आणून घरात पूजा केली तरीही चालते. मंडळी, आता सर्वात जास्त विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की वडाच्या झाडाची पूजा गरोदर महिलांनी केली तर चालेल का? तर हो, पतीला दीर्घायुष्य मिळावं आणि सौभाग्य अखंड राहावं म्हणून तुम्ही नक्कीच वडाच्या झाडाची पूजा करू शकता. पण जर तुम्हाला काही शारीरिक त्रास असेल किंवा तुम्ही जिथे राहता तिथून वडाचं झाड खूप जास्त लांब असेल आणि तुम्हाला ते सहन होणार नसेल तर स्वतःला त्रास करून घेऊ नका. जून महिना असला तरी या काळात पाऊस नसतो आणि उष्णता खूप जास्त असते. गरोदरपणाच्या कालावधीमध्ये आरोग्याच्या काही समस्या उद्भवत असतील तर तुम्ही त्या दिवशी पूजा नाही केली तरी सुद्धा चालेल.
तुम्ही पुढच्या वर्षी तुमचे बाळ म्हणजेच तुमचे बाळ झाल्यावरती उपवास आणि पूजा दोन्हीही करू शकता. गरोदर महिलांसाठी बघा मंडळी व्हिडिओ कॉलचा पर्याय. यंदाच्या पौर्णिमेला तुम्ही फक्त तुमच्या पतीचे औक्षण केले तरीही चालेल आणि ज्या महिला गरोदर आहेत त्यांच्यासाठी त्या माहेरी गेल्या आहेत म्हणजेच पती त्यांच्यापासून दूर आहे तर मग तुम्ही फक्त फोनवरून तुमच्या पतीला वटपौर्णिमेच्या शुभेच्छा द्या. आजकाल व्हिडिओ कॉलचा पर्याय उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या पतीला व्हिडिओ कॉल करून त्यांचे औक्षण करू शकता. असे छोटे छोटे पर्याय तुम्हाला सुचवत आहे जे तुम्हाला पडतील ते तुम्ही वापरू शकता. मंडळी आता जर तुम्ही गरोदर असल्यामुळे वडाच्या झाडाची पूजा करायला गेलात तरी पण तुम्ही फक्त पूजा करा, स्वतःची ओटी भरून घ्या, पण तिथे इतर कोणाचीही ओटी भरू नका. कारण त्या दिवशी पूजा झाली की महिला एकमेकांची ओटी भरतात. काही वाण म्हणजे फळधान्य किंवा वडाची फळं बनवून आणतात, एकमेकींना देतात आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम करतात. गरोदर महिलांनी ओटी आधी भरलेली असते त्यामुळे बघा गरोदर महिलांची ओटी भरलेली असते त्यामुळे तुम्ही त्या दिवशी फक्त वडाच्या झाडाची पूजा करा, ओटी कोणाचीही भरू नका. आणि बघा ज्या मुलींचा साखरपुडा किंवा लग्न ठरलेलं आहे अशा मुलींसाठी, ज्या मुलींचं लग्न जमलेलं आहे किंवा ज्यांचा साखरपुडा झाला आहे त्यांना साखरपुड्यामध्ये कुंकूसुद्धा लावलेला आहे, त्यांनी वटपौर्णिमा करावी का? तर लग्न होईपर्यंत मुलींनी वटपौर्णिमेचा उपवास किंवा पूजा करू नये. लग्न झाल्यावरच मुलींनी वटपौर्णिमा साजरी करा. साखरपुडा किंवा लग्न ठरलेल्या मुलींनी आणि कुमारिकांसाठी नियम. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया, ज्यामध्ये ज्या मुलींचं लग्न जमलेलं आहे, त्यांचा साखरपुडा झालेला आहे, त्यांना साखरपुड्यामध्ये कुंकूसुद्धा लावलेलं आहे किंवा ज्या कुमारिका मुली लग्नाच्या वयाच्या आहेत त्यांनी वटसावित्रीचं व्रत करावं का? तर बघा वटसावित्रीचं व्रत फक्त आणि फक्त त्याच महिला करू शकतात ज्यांची सप्तपदी झालेली आहे, म्हणजेच ज्यांचं बघा शास्त्रोक्त पद्धतीने लग्न झालेलं आहे. बाकी तुमचं लग्न जमलेलं असेल किंवा लग्नाचं वय असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला चांगला पती मिळावा म्हणून आम्ही हे व्रत करावं का? तर ताईंनो, चांगला पती मिळण्यासाठी हरतालिका किंवा 16 सोमवारचे व्रत असते, वटपौर्णिमा नसते. तर लग्न होईपर्यंत तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास किंवा पूजा करू नका. घरातल्या सुवासिनी महिला ही पूजा कशी करतात ते बघायला तुम्ही नक्कीच जाऊ शकता. आता एक अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय बघा, आधुनिक काळानुसार समाजामध्ये बरेच सकारात्मक बदल होत असतात. बऱ्याचदा जुन्या विचारांमुळे असं म्हटलं जातं की फक्त सौभाग्यवती महिलांनीच वटसावित्रीचे व्रत करावे का, पूजा करावी का? पण ज्या महिलांनी पती गेलेला आहे त्यांना आपण विधवा न म्हणता ब्रह्मचारीण रूप मानतो. मग अशा महिलांनी या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली तर कुठे बिघडणार आहे का? उलट यामुळे काहीही वाईट होणार नाही. पतीच्या आठवणी तो पूर्ण दिवस दुःखमय जाण्यापेक्षा, मनामध्ये अशी खंत राहण्यापेक्षा की माझे पती असायला हवे होते तर मी पूजा करू शकले असते. तुम्ही स्वतःहून पुढे या. संरक्षणाचा एक धागा तुम्ही वडाच्या झाडाला अवश्य बांधा आणि वडाची पूजा करा. वटसावित्रीच्या मंत्रात म्हटलं आहे की वटमुळे शिस्तो ब्रह्मा, वटमध्ये जनार्दन, वटाग्रे तू शिवदेवा सावित्री, वटसावित्रिता. म्हणजेच वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सावित्री मातेचा वास असतो. त्यामुळे ताईंनो, 2026च्या या वटपौर्णिमेला तुमच्या आसपास, नात्यात किंवा मित्रपरिवारात अशा कोणी महिला असतील ज्यांचा पती नुकतंच निधन झाला आहे तर तुम्ही स्वतः पुढाकार घ्या आणि त्यांनाही या पूजेमध्ये सहभागी करून घ्या. त्यांनाही मनापासून आनंद वाटेल. आता बघा वडाच्या झाडाऐवजी फांदीची पूजा करणे योग्य की अयोग्य? आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे वडाच्या झाडाऐवजी फांदीची पूजा केली तर चालेल का? कारण जशी पौर्णिमा जवळ येते तसं बाजारामध्ये काही ठिकाणी वडाच्या फांद्या विकायला ठेवलेल्या असतात. लोकांना माहिती असते की बायका या फांद्या विकत घेतील त्यामुळे त्यांचा उद्देश फक्त पैसे कमावणे हाच असतो. काही महिलांना वेळ नसतो जॉबला किंवा कामासाठी सकाळी लवकर जात असतात म्हणून त्या शॉर्टकट म्हणून बाजारातून फांदी आणून घरीच तिची पूजा करतात. पण पण माझ्या मैत्रिणींनो, हे अतिशय चुकीचं आहे. वडाच्या झाडाची फांदी तोडून आणणं म्हणजे एका प्रकारचे जिवंत वडाच्या झाडाला हानी पोहोचवणं आहे. ज्या झाडांची आपण पूजा करणार त्यालाच वटपौर्णिमेच्या दिवशी उलट आपण त्रास देतोय, हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे वडाच्या फांदीची पूजा करू नका. तुम्हाला जर बघा असं करायचं असेल तर वटपौर्णिमेच्या काही दिवस अगोदर ती फांदी आणा आणि जमिनीमध्ये लावा, तिला चांगलं वाढवा, तिची काळजी घ्या. त्या फांदीला नंतर पान येतील आणि त्यानंतर जर मोठा किंवा छोटा वटवृक्ष तयार झाला असेल तर त्या जिवंत झाडाची तुम्ही वटपौर्णिमेला नक्कीच पूजा करू शकता. पण बघा वटपौर्णिमेच्या दिवशी पाने तोडणे किंवा ज्या फांदीचा आपण प्राणच नाहीये
ती नुकतीच तोडलेली आहे. तिची पूजा करून आपण आपल्या पतीचे आयुष्य वाढवावं असं वाटत असेल अशी प्रार्थना करणे कितपत योग्य आहे याचा विचार तुम्हीच करा. त्यापेक्षा बघा मंडळी, आसपास कुठेही मोठं वडाचं झाड असेल तर तिथे जाऊनच पूजा करा. त्यानंतर बघा बोनसाय वटवृक्षाचा दुसरा नियम. दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल बरेच जण आपल्या घरामध्ये शोपीस म्हणून बोनसाय वनस्पती ठेवतात, ज्याची वाढ मुद्दाम खुटवलेली असते. वड किंवा पिंपळ यासारख्या वृक्ष खूप दीर्घायुष्य असतात, म्हणूनच लोक त्यांना अगदी छोट्या रूपात बघण्यासाठी बोनसाय प्लांट घरात ठेवतायत. पण लक्षात ठेवा, बोनसाय वडाच्या झाडाची वाढ ही नैसर्गिक नसते, ती कृत्रिमरित्या रोखलेली असते. त्यामुळे अशा सुकुटवलेल्या झाडांची, बोन्साय झाडाची पूजा करणे शास्त्रानुसार योग्य मानले जात नाही. मंडळी, निसर्गातील जिवंत आणि मुक्त वटवृक्षाची पूजा करणे हे सर्वात श्रेष्ठ आहे. वडाच्या झाडाला सूत किंवा धागा का गुंडळतात? आता आपण एक अत्यंत महत्त्वाच्या आणि शास्त्रीय विषयावरती बोलूया, जो बऱ्याच जणींना माहिती नसतो. वटपौर्णिमेला आपण वडाच्या झाडाची पूजा करताना त्याला पांढऱ्या रंगाचा सुताचा धागा गुंडळतो. पण हा धागा गुंडळताना यामागचं खरं कारण काय आहे तर बघा, निसर्गात वडाचं झाड हे एकमेव असं झाड आहे जे सर्वात जास्त प्रमाणामध्ये म्हणजे जवळपास 95% ऑक्सिजन हवेमध्ये सोडत असतं. मंडळी, तसेच हे झाड हवेत कार्बन डायऑक्साईड आणि इतर विषारी वायू मोठ्या प्रमाणात शोषून घेतं आणि हवा शुद्ध करतं. जेव्हा आपण वडाच्या झाडाला तो कच्चा धागा बघा, तो कच्चा सुताचा धागा गुंडाळतो, तेव्हा त्या धाग्यामध्ये वडाच्या झाडातून निघणारा हा शुद्ध ऑक्सिजन आणि सात्विक लहरी अडकून पडतात. हा धागा त्या लहरी आणि त्या ऑक्सिजन शोषून घेतो. जेव्हा महिला या झाडाभोवती प्रदक्षिणा घालतात तेव्हा त्या शुद्ध हवेचा आणि लहरींचा थेट फायदा तुम्हाला आरोग्याला मिळतो. म्हणूनच शास्त्रात सुताचा धागा गुंडळण्याचा नियम सांगण्यात आला आहे. आता प्रदक्षिणा घालताना सुवासिनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ते समजून घेऊया. अनेकदा वडाच्या झाडापाशी महिलांची खूप जास्त गर्दी असते. अशा वेळी घाईघाईमध्ये किंवा गर्दीत प्रदक्षिणा घालताना एकमेकींना धक्का लागतो. काही वेळा गर्दी असल्यामुळे महिला एकमेकींच्या अंगावर पडतात, एकमेकींच्या पायात पाय अडकतो. तर ताईंनो, लक्षात ठेवा, अशा प्रकारे एकमेकींना धक्के मारत किंवा त्रासाने प्रदक्षिणा घालणे पूर्णपणे चुकीचे आहे. पूजेच्या ठिकाणी मनामध्ये शांतता, भक्ती आणि पवित्रता असायला हवी. जर तिथे खूप जास्त गर्दी असेल तर घाई करू नका. थोड्या वेळ बाजूला थांबा, गर्दी कमी होऊ द्या आणि मगच अगदी शांत मनोभावे नामस्मरण करत प्रदक्षिणा पूर्ण करा. धक्के खात केलेली पूजा देवाला कधीही पोचत नाही. आता काही जणांना पडलेला प्रश्न बघा, की किती प्रदक्षिणा घालाव्या? तर शास्त्राप्रमाणे वडाच्या झाडाला 7 किंवा 108 प्रदक्षिणा घालण्याचा नियम आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि पूर्ण श्रद्धेनुसार प्रदक्षिणा घालू शकता. आणखीन एक शंका महिलांच्या मनात असते, ती म्हणजे प्रदक्षिणा घालताना जर हातातील सुतांचा धागा मध्येच तुटला तर काही अपशकुन होतो का? तर ताईंनो, मनात अशी कोणतीही भीती किंवा शंका अजिबात ठेवू नका. तो कच्चा सूत म्हणजे एक साधा दोरा असतो. प्रदक्षिणा घालताना झाडाच्या पानावरील किंवा फांदीवरील चिकाचा थर दोऱ्याला लागतो, त्यामुळे तो मऊ पडतो. किंवा वडाच्या झाडाची साल खरबडीत असते, तिला बघा अडकून घर्षणामुळे तो धागा सहज तुटू शकतो. आणि हा केवळ एक नैसर्गिक आणि साधा प्रकार आहे. यात कोणताही अपशकुन किंवा वाईट संकेत नसतो. त्यामुळे धागा तुटला तर तो तिथेच वडाच्या झाडाला नमस्कार करा, मनातील भीती काढून टाका आणि तुमची राहिलेली प्रदक्षिणा शांतपणे पूर्ण करा. मंडळी, आता आपण वटपौर्णिमेच्या मागची ती पवित्र पौराणिक कथा जाणून घेऊयात, जी ऐकल्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही. मंडळी, फार पूर्वी मद्र देशात बघा अश्वपती नावाचे राज्य करत होते. त्यांच्या कन्येचे नाव होते सावित्री. सावित्री दिसायला अत्यंत सुंदर, गुणी आणि सुसंस्कारी होती. उपवर झाल्यानंतर तिने स्वतःच घुमतसेन राज्य सत्यवान नावाच्या पुत्राशी पती म्हणून निवड केली. सत्यवान हा राजपुत्र असला तरी त्याचे वडील अंध असल्यामुळे बघा त्याचे राज्य शत्रूंनी हिरावून घेतल्यामुळे ते जंगलात राहत होते. सत्यवान खूप प्रामाणिक आणि गुणी होता, पण त्याचे आयुष्य केवळ 1च वर्ष उरले होते. नारद मुनींनी सावित्रीला हे आधीच सांगितले होते, तरीही सावित्रीने सत्यवानशीच लग्न करण्याचा आपला निश्चय बदलला नाही. ती जंगलात घेऊन पती आणि सासू सासऱ्यांची मनोभावी सेवा करू लागली. यमदेवाकडून पतीचे प्राण परत आणावे. लग्नाला 1 वर्ष पूर्ण होत आले आहे आणि सत्यवानच्या मृत्यूचा तो ठरलेला दिवस उजाडला. त्या दिवशी सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यासाठी निघाला, तेव्हा सावित्रीही त्याच्यासोबत गेली. लाकडे तोडता तोडता अचानक सत्यवानच्या डोक्यात तीव्र वेदना होऊ लागल्या आणि तो सावित्रीच्या मांडीवरती ठेवून निपचित पडला.
त्याचवेळी तिथे स्वतः यमदेव बघा सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी आले होते. यमदेव जेव्हा सत्यवानाचे प्राण घेऊन दक्षिण दिशेला जाऊ लागले तेव्हा सावित्री ही त्यांच्या मागे मागे चालू लागली. यमदेवाने तिला अनेकदा मागे फिरण्यास सांगितले, पण आपल्या बुद्धीच्या चातुर्याने आणि बघा पतिव्रताच्या बळावर तिने यमदेवांना प्रभावित केले. यमदेवांनी प्रसन्न होऊन तिला 3 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने पहिल्या वरात सासू-सासऱ्यांचे डोळे आणि त्यांचे गमावलेले राज्य परत मागितले आणि दुसऱ्या वरात तिने स्वतःसाठी पुत्रप्राप्तीचा वर मागितला. यमदेवांनी तथास्तु म्हटले तेव्हा सावित्रीने अत्यंत चातुर्याने यमदेवांना आठवण करून दिली, तुम्ही मला पुत्रप्राप्तीचा वर दिला आहे, पण माझ्या पतीशिवाय मी आता माता कशी होऊ शकते? आपल्याच वराच्या पाशात अडकल्यामुळे यमदेवांना सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. वडाच्या झाडापाशी पूजेची सांगता सावित्री जेव्हा परत त्या वडाच्या झाडापाशी आली तिथे सत्यवानाचा देह पडला होता. तेव्हा सत्यवान जिवंत होऊन उठून बसला. सावित्रीने वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून कृतज्ञता व्यक्त केली. याच कथेची आठवण म्हणून आणि सावित्रीसारखेच अढळ सौभाग्य लाभू दे यासाठी आपण वडाच्या झाडाची पूजा करतो. तर माझ्या ताईंनो बघा, सोमवार 29 जून 2026 रोजी जेव्हा तुम्ही पूजा करायला जाल तेव्हा वडाची पूजा करून झाल्यानंतर मनोभावे प्रार्थना करा की हे वटवृक्षा, जसे सावित्रीचे सौभाग्य तू अखंड ठेवले तसेच माझेही सौभाग्य अखंड ठेव आणि माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे. पूजा पूर्ण झाल्यानंतर घरी येऊन आपल्या पतीच्या पाया पडून आशीर्वाद नक्की घ्या. तर मैत्रिणींनो, ही सर्व सुंदर माहिती आणि 2026चे नियम तुम्हाला नक्की आवडले असतील तर हा माहितीपूर्व व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्याकडूनही पूजेमध्ये कोणतीही चूक होणार नाही. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या पुन्हा एकदा मनापासून हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि वटपौर्णिमेचे आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ पडलेले आहेत की साडीचा कलर कोणता असावा, कोणती साडी नेसू नये, कोणत्या चुका टाळाव्यात, तर तो सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, तर ते पण जाऊन सर्वांनी चेकआउट करा. भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.